लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता या तारखेला महिलांना मिळणार। महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। या योजनेची सुरुवात जुलै 2024 मध्ये करण्यात आली असून राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दरमहा 1500 रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे, जे थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाते। योजनेची प्रगती आणि अंमलबजावणी। या योजनेची अंमलबजावणी सुरळीतपणे सुरू असून आतापर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 या 3 महिन्यांचे अनुदान यशस्वीरित्या वितरित करण्यात आले आहे। याशिवाय ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे अनुदान देखील 4 ते 6 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यातील सुमारे 2,34,00,000 पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे। डिसेंबर महिन्याच्या अनुदानाबाबत सरकारी सूत्रांनुसार येत्या 2 ते 3 दिवसांत हे अनुदान लाभार्थींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। भविष्यातील वाढीव अनुदान। महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान केलेल्या आश्वासनानुसार या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान वाढवून ते 2100 रुपये करण्याचे नियोजन आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून येत्या अर्थसंकल्पात याचा समावेश करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे। या निर्णयानुसार एप्रिल 2025 पासून पात्र महिलांना 2100 रुपयांचे वाढीव अनुदान मिळू शकेल। अर्ज प्रक्रिया आणि छाननी। योजनेची अंमलबजावणी सुरळीत होण्यासाठी सरकारने काटेकोर अर्ज छाननी प्रक्रिया राबवली आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केल्यानुसार सर्व अर्जांची प्राथमिक छाननी पूर्ण झाली आहे। तथापि काही तक्रारी किंवा त्रुटी आढळल्यास त्या अर्जांची पुन्हा छाननी करण्यात येईल। विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकाळात एकही गंभीर तक्रार आली नसल्याचेही त्यांनी नमूद केले। थकीत अनुदानाचे वितरण। ज्या लाभार्थी महिलांचे अर्ज तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे प्रलंबित होते, त्यांच्या खात्यात थकीत अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या प्रक्रियेला नुकतीच सुरुवात झाली असून पात्र महिलांच्या खात्यात क्रमशः थकीत रक्कम जमा केली जात आहे। योजनेचे महत्त्व आणि प्रभाव। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदतीची योजना नसून ती महिला सक्षमीकरणाचे एक प्रभावी साधन आहे। या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त होण्यास मदत होत आहे। दरमहा मिळणारे हे अनुदान त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आणि छोट्या-मोठ्या आर्थिक निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरत आहे। या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी काही आव्हानेही आहेत। विशेषतः अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी, बँक खाते आधार संलग्नीकरण आणि पात्र लाभार्थींपर्यंत पोहोचण्याची आव्हाने यांचा समावेश आहे। तथापि सरकार या आव्हानांवर मात करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळत आहे। येत्या काळात वाढीव अनुदानाच्या निर्णयामुळे या योजनेचा लाभ अधिक व्यापक होणार आहे। सरकारच्या या प्रयत्नांमुळे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे, जे निश्चितच स्वागतार्ह आहे।